फायनली मी एक फॅमिली मेंबर नवीन ऍड करतोय. नमस्कार, मी वैभव, स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग. आणि हो, जे तुम्ही स्टार्टिंगला ऐकले ते सर्व खरं आहे. मी एक नवीन जेसीबी घेतोय. नवीन म्हणजे एक सेकंड हँड घ्यायची, ती पण कंडिशन मध्येच घ्यायची. त्यामुळे सकाळी लवकर उठून निघालो जेसीबी बघण्यासाठी. पहिले तर देवदर्शन करून घेतलं, म्हणजे आजचं काम जे पण होईल ते सगळं सुरळीत होईल. देवदर्शन करून निघालो डायरेक्ट परभणला जाता जाता जेसीबीचा खूप माहिती असणारा संघ घेतला, जेणेकरून जेसीबी घेतल्यानंतर पश्चाताप होणार नाही. परभणला निघालो होतो की पाऊस झाल्याचं आगमन झालं. परभणला तर पोहोचलो होतो, पण पाऊस जाता काय थांबायचं नावच घेतलं. त्यामुळे थोडा जामूनचा आनंद घेतला. तोपर्यंत पाऊस पण थोडा कमी झाला होता. लगेच निघालो जेसीबी बघण्यासाठी. आता मी ही जी मशीन बघतो ती MA14 पासिंग असून 2019 मॉडेल आहे. त्याचबरोबर 7 वर्षामध्ये जवळपास 1200 घंटे चाललेले आहे. आणि थोडी अजून जेसीबीची बारीक नजरेने बघितल्यानंतर जवळपास मशीन मध्ये 30,000 रुपयाचा नगदी खर्च समोर आला. आणि या जेसीबीची किंमत पण जरा जास्त सांगितली होती. त्यामुळे आम्ही थोडा विचार करून सांगू असं म्हणून परभणला धन्यवाद देऊन निघालो गावाकडे. आणि गावाकडे निघायला पण जरा जास्तच उशीर झाला होता. आणि तेवढ्यामध्ये अर्ध्या रस्त्यामध्ये आमची गाडी पंक्चर झाली. गाडी तर पंक्चर झालीच होती, त्याचबरोबर गाडीमध्ये स्टेपनी पण पंक्चर होती. आता जमलं म्हणून लगेच गाडी बोलून घेतली आणि स्टेपनी पंक्चर काढून आणली. लगेच स्टेपनी फिट करून निघालो गावाकडे. बाकी भेटूया असंच उद्या एका जेसीबीच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.